राज ठाकरे आज ठाण्यात शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। खारघर आरी येथील सीकेपी हॉलमध्ये बैठक पार पडणार असून आगामी पालिका निवडणुकांसाठी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देतील। भाजपा आमदारांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि शरद पवार यांच्या संबंधी वादग्रस्त वक्तव्य केले। मनोज जरांगे हा शरद पवारांचा सुसाईड बॉम्ब आहे असं म्हणत भाजपा आमदार संजय केनेकर यांनी वादग्रस्त विधान केले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबाग राजाचं ते दर्शन घेतील। त्यासोबतच मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर दाखल झाले। यावेळी अमित शहा यांचं मुख्यमंत्री फडणवीसांनी आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी स्वागत केलं। आजही मुंबईत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय। सीएसएमटी स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। मुंबई पालिकेसमोर रॅपिड ऍक्शन फोर्स दाखल झाली असून पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आझाद मैदानावरचा दुसरा दिवस आहे। सरकारनं काल आझाद मैदानावर उपोषणाला 1 दिवसाची मुदतवाढ दिली होती। आज ती संपणार आहे। आज सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। जरांगेंच्या मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनाला येवला लासलगाव मतदारसंघातील मराठा बांधवांनी पाठिंबा दिलाय। या मराठा बांधवांनी पुढाकार घेत भाकरी चपाती आणली असून जेवणाचं वाटप करण्यात आलं। हायकोर्टाचे निर्देश आंदोलकांनी न पाळल्यास कठोर कारवाई करा अशी मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे। ओबीसींच्या राजकीय आरक्षण संपवण्याचा कट असून जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याचा दावा नवनाथ वाघमारे यांनी केला आहे। नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी पत्रक काढून गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची इच्छा व्यक्त केली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। पुन्हा आंदोलन करण्याची वेळ शासनाने येऊ देऊ नये। शासनानं तात्पुरतं आश्वासन न देता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। नांदेड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून अतिवृष्टी होत असल्यानं अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा असे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले। सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेशही दिले। नुकसानग्रस्तांना तातडीनं नुकसान भरपाई देण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी दिले। नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यानं आमदार हेमंत पाटील यांनी अतिवृष्टी भागाची पाहणी केली। अतिवृष्टी झाल्यानं नागरिकांचे खूप मोठं नुकसान झालंय। नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेलं असून रस्त्यावरती कमरेपर्यंत पाणी साचले। पाहणी करताना प्रशासनाला आमदार हेमंत पाटील यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले। यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते 5 शववाहिकांचं वितरण करण्यात आलं। यावेळी पालकमंत्र्यांसह जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुखदेव राठोड यांच्यासह आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। मनोज जरांगे पाटलांनी मागण्यांचं निवेदन अगोदरच पाठवलेलं आहे। त्यावर आमची चर्चा सुरू आहे। मागण्यांबाबत सरकारची पूर्ण सहानुभूती आहे अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली। शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली। आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेला हल्ला दुर्दैवी असून हल्ल्याचा इज्जत कट असल्याचं दिसतंय असं विखे पाटील यांनी म्हटलंय।